श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, मोठेपणा दाखवून तर फक्त माणसाचे लक्ष आपल्याकडे ओढता येतात, पण देव तर आपले कर्म आणि नियत पाहतो. फक्त पैसा असल्यावर व्यक्ती श्रीमंत होत नसतो. त्याचे चांगले विचार, त्याचा चांगला स्वभाव हेच त्याचे सर्व काही संपत्ती असते. लोकांचे तोंड बंद करण्यापेक्षा आपले कान बंद केलेले हे केव्हाही चांगलेच असते. स्वामी म्हणतात, आपल्या प्रेमळ स्वभावात खूप ताकद असते. जर आपण प्रेमळ स्वभाव ठेवला तर दगडही विकू शकतो, आणि जर स्वभाव आपला खराब असला तर आपले चणेसुद्धा विकले जाऊ शकत नाही. घर तर वाळू आणि विटांनी बनले जाते, पण माणसाचा चांगला स्वभाव हे त्याच्या नेक विचारांनी आणि त्याच्या प्रेमळ वागणुकींनी बनला जातो. जीवनात स्वतःचा कोणी अपमान करणाराही खूप गरजेचा असतो, कारण जर सगळेच वाह वाह करतील तर जीवनात पुढे जाणं कठीण होईल. तुम्ही तुमचा विश्वास हारू नका, कारण एकदा प्रश्न येतो तर त्याचं उत्तर सुद्धा येतं. एक लक्षात ठेवा, तुम्ही जीवनात जे द्याल तेच तुम्हाला परत मिळेल. जीवनात कधीकधी अपमान झाला किंवा कोणी दगा दिला तर स्वतःचा आत्मविश्वास हारू नका, कारण जे तुमचं जीवन लिहित आहे ते या जगाचा ब्रह्मांड नायक आहे. तुमचा स्वामी समर्थ यांच्यावरती विश्वास आहे. तुम्ही त्यांना मानत असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आयुष्यात कुणाचा मोठेपणा, कुणाची तारीफ कितीही करा, पण कधीच कोणाचा जास्त अपमान करू नका, कारण आयुष्यात कोणाचा केलेला अपमान व्याजासकट वापस भेटते, आणि जेव्हा तो व्याजासकट वापस मिळतो तेव्हा आपल्याला खूप दुःख होतं. तुम्ही मागे जाऊन तुमच्या भूतकाळाला तर सुधारवू शकत नाही. तुमच्या भूतकाळाला तुम्ही मागे जाऊन बदलू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचं उद्याचं भविष्य सुधारवू शकता. स्वामी म्हणतात, जे लोक तुमच्यावर जळतात त्यांच्यावर कधीच चिडचिड करू नका, कारण त्यांनी ते स्वीकारलेले असते की तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात. हे 5 कामे आत्ताच सोडून द्या. जीवनात खूप खुश आणि आनंदी राहाल. सर्वांना खुश ठेवणे, दुसऱ्यांकडून जास्त अपेक्षा ठेवणे, जीवनात भूतकाळात जगणे, आपल्या स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी समजणे, आणि जास्त विचार करणे, जास्त चिंता करणे. वेळेसोबत किंवा वेळेला बदलायला शिका, तरच तुमचं जीवन बदलेल. आपली जिंदगीपासून नाराज होऊ नका, कारण तुम्ही जे जीवन जगत आहात ते जीवन जगण्याची काही लोक स्वप्न पाहत आहेत. तुम्ही सध्या ज्या स्थितीत आहात त्या स्थितीत येण्यासाठी लोक त्यांचे आतोनात प्रयत्न करत आहेत, म्हणून तुम्ही ते कधीही चुकवू नका आणि त्याला सोडण्याचा किंवा कंटाळण्याचा प्रयत्न करू नका. माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो, आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ. ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल, अगदी आपल्या स्वतःशी सुद्धा. फक्त आपला परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता. श्री स्वामी समर्थ उपदेश असे आहेत. स्वामी म्हणतात, उपवास तपवासाचे औदुंबर माजवून कधीच देवाची मर्जी मिळवता येत नाही. अरे बाळा, देवाला भक्ताच्या मनातले अंतरातले भाव हे आपसूक समजतात. त्यांच्यासाठी लौकिक गाजावाजा कशाला. जैसे बीज मनात असे तसे फळ आपल्याला मिळते. या तुझे अपराध माफ केले. बाळा, एक लक्षात ठेव, आता सावधगिरीने वाग. भिवू नकोस, मी तुझ्या प्रत्येक संकटात पाठीशी आहे.
प्रत्यक्ष काळ तरी येथे आला तरी तुझी साथ आम्ही देणार आहोत. तू पदाची प्रतिष्ठान, पणाचा पैशाचा अहंकार अजिबात करू नको. तुझ्या वाटेला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोगल्यानंतर मी तुला नक्की जवळ करेन. लक्षात ठेव, मी तुझा हात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नको. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित कर. कर्माची भीती नक्कीच मनात ठेवून तुझ्या मरणानंतर तुझे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहेत याची पदोपद जाणीव ठेव. तू सोहळा मान किंवा नको मानू, हक्कात तुझा. ते सर्व मानला नाही तरी देखील चालेल, पण तुझा आचार मात्र नीट आणि पवित्र ठेव. तू रोज माळी सध्याकरण कर किंवा माझे नाम स्मरण कर. एक लक्षात ठेव, आयुष्यात तुला कितीही संकटे येऊ दे, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. तुला त्या संकटांमधून बाहेर काढेल. माणसाच्या इच्छा हे खूप असतात आणि त्या पूर्ण होतील असंच नाही. जेव्हा माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होत जातात तेव्हा त्याचा लोभ आणखीनही वाढत जातो. उपवास कर किंवा नको करू, तुझी मर्जी आहे. जिभेवर ताबा नाही जमला तरीही चालेल, पण तुझा मोह आवर. नक्की विजय मिळेल. रोज मठात जा किंवा नको जाऊ ही तुझी इच्छा आहे. तिथे ना तर मी आहे, ना तर माझे नाम स्मरण आहे. एक लक्षात घे, तू जर मानशील तर मी सगळीकडे आहे आणि जर तू मानलं नाही तर मी कुठेच नाही. याचा अर्थ असा काही चुकीचा नाही की जर तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही तर मी तुझ्यासाठी नाहीच, पण जर तू माझ्यावर विश्वास ठेवला तर मी तुझ्यासाठीच आहे. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव. राहिलेले काळ आमचे नामस्मरण घालवा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे. उगाची भीतोयस कशाला? भय हे पळू दे. जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. जाणीव ठेव, शुद्ध मनासी कार्य व्यर्थे बरळतो. कशाची असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. गरिबाला केलेले दान आणि स्वामींचं मुखात घेतलेलं नाव कधी वाया जात नाही. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त त्यांच्यामुळेच येते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, स्वामी म्हणतात अशक्य असं काहीच नाही. जर तुम्ही पूर्ण चांगल्या कष्टाने, चांगल्या मेहनतीने, तुम्हाला जेवढं जमेल तेवढं चांगल्या योग्य पद्धतीने काम केलात तर तुम्हाला त्यामध्ये यश हे नक्की मिळेल. तुम्ही विश्वास ठेवा, त्यामध्ये तुम्हाला यश मिळणे हे शक्य आहे. जर तुम्ही ते काम पूर्ण मेहनतीने आणि पूर्ण उत्साहाने, न थांबता, न चुकता आणि न हारता पूर्णपणे केले तर. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला काहीही करून देऊ शकतो. तुमचा जर आत्मविश्वास चांगला असेल तर तुम्ही काहीही करू शकता. तुम्हाला जे हवं आहे, जे पाहिजे आहे ते सर्व तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास असणे हे फार गरजेचं असते. तुमचा आत्मविश्वास हा असाच राहू द्या. रोज तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही स्वामींचे स्वामी संदेश ऐकू शकता. स्वामींचे स्वामी संदेश ऐकल्याने जीवनात सकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे आपला आत्मविश्वास, आपण एखादं कार्य करतो ते कार्य करण्याची पद्धत, त्या करायला जे लागतं आपल्याला तो अनुभव, अशा प्रत्येक काही गोष्टी ज्या राहतात त्या वाढतात आणि त्या फक्त स्वामी संदेशामुळे, स्वामींचे प्रेरणादायी विचार जीवनात घेतल्यामुळे.
स्वामींचे विचार ऐकल्यामुळे, समजून घेऊन जीवनात उपयोगी आणल्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा, त्यांना मानता, त्यामुळे त्यांचा विश्वास असाच राहू द्या. स्वामींचे नाम स्मरण करा. स्वामी काय म्हणतात, स्वामी काय बोलायचे आहेत त्यांना, ते प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या. स्वामी तुम्हाला काय म्हणत आहेत ते जाणा आणि त्या पद्धतीने योग्य असे काम करा. आयुष्यात तुम्हाला यश मिळेल. बाळा, आयुष्यात एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा, अशक्य म्हणजे काहीच नाही. आणि एक गोष्ट जर तुम्ही करायची ठरवली तर ते तुम्ही करू शकाल. त्यासाठी फक्त तुमचा विश्वास हवा, मग तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपल्याकडे आयुष्यात एवढा पैसा असावा, एवढी संपत्ती असावी, पण कोणालाच वाटत नसतं की आयुष्यात आपला एवढा स्वभाव चांगला असावा, की आयुष्यात आपण एवढे संस्कारी असावे, की आयुष्यात आपण देवाला एवढे मानावे, देवाला एवढं महत्त्व द्यावं. लक्षात ठेवा, जे दिसते तसं नसते, म्हणूनच तर जग फसते. त्यामुळे दिसण्याकडे जाऊ नका, लोकांचा विचार हा करू नका. जे काही करायचं आहे ते तुम्ही तुमच्याच मनाचं, जे तुम्हाला पटतं, जे तुम्हाला आवडतं आणि जे तुम्हाला करायची इच्छा आहे ते करा, यशस्वी व्हाल. स्वामी आई म्हणत आहेत की आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका, कारण हा संदेश काही मिनिटं ऐकल्याने तुमच्या आयुष्यात मोठा प्रभाव पडू शकतो. याचा सकारात्मक प्रभाव पाहिल्यानंतर तुम्हालाही विश्वास बसणार नाही. तुमच्या आयुष्यात खूप काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वाटत असतील की हो, हे माझ्यापाशी व्हाव्यात किंवा हे माझ्यापाशी असाव्यात. त्या गोष्टी आज तुम्हाला मिळतील. तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील. फक्त तुम्ही शेवटपर्यंत हा स्वामी संदेश ऐका, न चुकता आणि न दुर्लक्ष करता. आज फक्त शेवटपर्यंत ऐकून तर बघा. याचा अनुभव तुम्हाला येईल. त्या अनुभवाने तुम्ही काहीही करू शकता. स्वामींचे अनुभव त्यांचे स्वामी संदेश पूर्ण ऐकल्याशिवाय येत नसतात. त्यांचे नामस्मरण केल्याशिवाय त्यांची प्रचिती होत नसते. त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे की नाही हे जर पाहायचं असलं तर डोळे बंद करा आणि मनात 2 मिनिटे स्वामींचे नाव घ्या. मनातल्या मनात बोला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता तुम्ही तुमचे डोळे आरामात उघडा आणि डोळे उघडल्यानंतरही तुमच्या डोळ्यापुढे स्वामींचे चित्र दिसले असेल तर समजून जा तुमच्यावर स्वामींचा आशीर्वाद आहे. स्वामी तुमच्या पाठीशी आहे. ते ठामपणे उभे आहेत आणि तुम्हाला म्हणत आहेत, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. तुम्हाला कधीच हारू देणार नाही. कोणत्याच गोष्टीत तुम्हाला मागे येऊ देणार नाही. तुमचा विश्वास असाच ठेवा. त्यांना माना आणि त्यांच्यावर विश्वासाने असाच लक्ष द्या. बाळा, स्वामी म्हणतायत माझं नामस्मरण कर. तुला आयुष्यात कशाचीच कोणत्याच गोष्टीची आम्ही कमी भासू देणार नाही. त्यामुळे त्यांचं नामस्मरण करा. स्वामींचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहील. स्वामी बोलतात, माझ्या मठात नाही आले तरीही काही फरक नाही पडणार. फक्त नामस्मरण करा, हेच खूप गरजेचं आहे आणि हे कराल तरच मी तुमच्या सदैव पाठीशी राहील. तर बोला पुन्हा एकदा, श्री स्वामी समर्थ. काही जणांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कदाचित तुम्ही हा संदेश ऐकत असाल आणि तुम्हालाही याआधी खूप वेळा स्वामींचा अनुभव आलेला असू शकतो. कदाचित काही लोकांना तो अनुभव अनेक आलेला नाही.
परंतु जर हा स्वामी संदेश त्यांनी लाईक केला तर त्यांना तो अनुभव लवकरच येईल. त्यामुळे हा संदेश लाईक करा. स्वामी म्हणतायत तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार आहे. तुम्ही जे इच्छा ठेवत आहात त्या मी स्वतः येऊन पूर्ण करणार आहे. तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी मी तुम्हाला करून देणार आहे. मी स्वतः आज तुमच्या इच्छा, तुमच्या मनोकामना पूर्ण करणार आहे. बाळा, तू माझ्यावर फक्त विश्वास ठेव, कारण मी तुझ्या विश्वासात आहे आणि तुझ्या विश्वासात एवढी ताकद आहे की ते आमच्याकडनं काहीही करून घेऊ शकतो. त्यामुळे विश्वास हा ठाम राहू दे. तुझी प्रत्येक इच्छा आम्ही पूर्ण करू. तुला प्रत्येक बाबतीत आम्ही पुढे नेऊ. तू काळजी कशाला करतोय? आम्ही आहो ना तुझ्या पाठीशी. स्वामी माऊली बोलत आहेत, लक्षात ठेवा, आयुष्य हे सोपं आहे जर त्याला सोप्या पद्धतीत घेतलं तर, आणि आयुष्य हे अवघड आहे जर त्याला सोप्या पद्धतीत नाही घेतलं तर. कदाचित काही लोकांना ह्या गोष्टी काही वेगळ्या वाटत असतील आणि काही लोक तर हा स्वामी संदेश कदाचित पहिल्यांदाच ऐकू शकत असतील. तर ऐका, स्वामी संदेश ऐकणं हे खूप भाग्याचं काम आहे आणि हे त्याच लोकांना जमतं ज्या स्वामीवर विश्वास ठेवतात आणि स्वामींचा आशीर्वाद त्यांच्यावरती असतो. सर्वात चांगली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी माऊली त्यांनाच त्यांचा आशीर्वाद देतात जे त्यांचं नामस्मरण करतात. या जगात तुम्हाला कोणीही मतलबाशिवाय कोणतंही काम करणार नाही. या जगात कोणताही मित्र असो, तुमचाही कितीही जवळचा असो, ते त्याचा मतलब जोपर्यंत असेल तोपर्यंतच तुमची साथ देणार. पण तुम्ही असे नाही आहात. तुम्ही प्रत्येकाची साथ तोपर्यंत देता जोपर्यंत तुम्ही देऊ शकाल. तोपर्यंत त्याची मदत करता जोपर्यंत तुम्हाला जमेल. तुम्ही स्वार्थी नाही आहात. त्यामुळे एकदा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. रोज असेच स्वामी संदेश येथे पाहायला मिळतात. स्वामी संदेश पूर्णपणे ऐकत असाल पण तुम्हाला समजत नसेल की आयुष्यात काय करावं, आयुष्यात एक मार्ग पाहायचा असेल तर लक्षात ठेवा, मनासारखी प्रत्येक गोष्ट होते. फक्त ती गोष्ट होण्यासाठी तुम्हाला त्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न काय फार मोठे नाही करायचे. फक्त थोडासा विचार करायचा की आपल्याला काय करायचे आणि ते करण्याआधी एकदा ब्रह्मांड नायकाचे नामस्मरण करायचे आणि त्याचा जयघोष करून त्या कामास सुरुवात करायची. श्री स्वामी समर्थ असे म्हणून त्या कामास सुरुवात करायची. ते काम जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हापासूनच त्यामध्ये तुम्हाला यश मिळणं चालू होईल. प्रत्येक कामात यश मिळतं जर ते काम प्रामाणिकपणे केलं आणि स्वामींवर विश्वास ठेवून केलं. लक्षात ठेवा, विश्वास ठेवून केलेलं काम आणि प्रामाणिक केलेलं काम कधीच कमी पडत नाही. ते काम कधीच अर्धवट सुटत नाही. ते काम कधीही अर्ध राहत नाही. ते काम पूर्ण होते. त्या कामाला यश मिळते. त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवून कामं करा, तुम्हालाही यश मिळेल. स्वामी आई तुम्हाला म्हणत आहेत की तुमच्यासाठी काही गोष्टी कदाचित खूप अशक्य असतील. त्या तुम्हाला अशक्य वाटत असतील. तुम्हाला वाटत असेल की ह्या तर आपण कधीच करू शकत नाही. पण तुम्ही एक गोष्ट विसरून गेले आहात की तुम्ही प्रत्येक गोष्ट करू शकता. कारण तुमच्या अंगात ती शक्ती आहे. तुमच्या अंगात तो विश्वास आहे. तुमच्या अंगात ते ध्येय गाठण्याची ताकद आहे. तुम्ही ते करू शकता. विश्वास ठेवून काम करा, नक्की यशस्वी व्हाल. आयुष्य हे काही साधन नसतं. यामध्ये अडचणी ह्या येतातच आणि कधीकाळी तुम्हाला असं वाटू शकतं की हे काय, अडचणीवर अडचणी, अडचणीवर अडचणी माझ्या आयुष्यात येत आहेत.
माझ्या आयुष्यातील अडचणी कधी संपतील, तर त्यावेळेस तुम्ही स्वामींचे नामस्मरण घ्या. मग स्वामी तुम्हाला येतील आणि दर्शन देतील आणि म्हणतील की हे जीवन असंच असतं, संघर्षाशिवाय कोणाचं कटत नसतं. या जीवनात संघर्ष केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नसतं. स्वामी माऊली तुम्हाला माझ्या आवाजात सांगत आहेत. तुम्ही खूप मेहनत करता, तुम्ही खूप कष्टाळू आहात. तुमच्या जीवनात अडचणी या थांबत नाही आहेत, त्या एकामागे एक येतच आहेत आणि त्या येतच राहणार आहेत. त्या कुठं थांबत नसतात आणि त्या कधीच बंद होत नसतात. अडचणी येणं ह्या काही फार मोठी गोष्ट नाही. फक्त त्या अडचणींना ताकदीनं आणि विश्वासानं समोर जाणे यातच एक ताकद असते, यातच फार मोठी गोष्ट असते. आणि सर्व लोक येतच मागे पडतात, पण तुम्ही मागे नका पडू. त्या अडचणींचा सामना करा. तुम्ही त्या अडचणींना सामोरे जा. त्या अडचणींवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनासारख्या गोष्टी होतील. संकटे अडचणी या काही फार मोठ्या नसतात, या तेवढ्याच असतात जेवढ्या तुम्ही त्यांना बनवता. समस्येंना समस्यासारखं घेतलं तर आयुष्य अवघड होतं. त्यामुळे त्यांना त्यांच्यासारखं विचार करून सोडवा. त्याला जास्त डोक्यावर घेऊ नका, त्यांचा जास्त विचार करू नका. ते जेवढे आहेत त्या हिशोबाने त्यावर काम करा. त्यांना पहा, समजून घ्या आणि पुन्हा एकदा प्रयत्न करा. यावेळेत तुम्हाला यश मिळेल. या प्रयत्नात तुम्ही यशस्वी व्हाल. विश्वास ठेवा. विश्वासावर जग कायम आहे. आशा तर प्रत्येक गोष्टीची ठेवावी लागते, पण विश्वास देखील हवा. आणि तुमची स्वामींवरती श्रद्धा आहे. तुमच्यासाठी अशक्य असं काहीच नाही. प्रत्येक गोष्ट तुम्ही पूर्ण करू शकाल. विश्वासाने काम तर करा. मनोकामना पूर्ण होतात जर ते चांगल्या आणि स्वच्छ मनानं मागल्या गेल्यात तर. आणि त्यासाठी काही छोटे मोठे प्रामाणिकपणे केलेले प्रयत्नही लागतात. त्यामुळे मनोकामना मागूनच काम चालत नाही, तर त्यासाठी प्रयत्नसुद्धा करावे लागतात. आणि जर तुमची प्रयत्न करण्याची ताकद असेल, तुम्ही त्या गोष्टीत पुढे जाण्याचा प्रयत्न करत असाल, ती गोष्ट तुम्ही करू शकत असाल, त्यामध्ये तुम्ही प्रयत्न करत असाल, तर नक्की करू शकाल. त्यात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही करू शकता. स्वामी बोलतात, प्रत्येक गोष्ट मनासारखी कधी काळी होत नसते, पण एक काळ असा असतो जेव्हा प्रत्येक गोष्ट मनासारखी होऊ लागते. त्या काळात प्रत्येक गोष्ट जिथं तुम्ही काय काम कराल ते कामही तुमचं यशस्वी होऊ लागते. तुम्हाला तुमचं समजणार नाही की तुम्ही कुठं यशस्वी व्हाल. फक्त तो काळ आणण्यासाठी स्वामींचे नामस्मरण करावे लागते. तर बोला एकदा, श्री स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हालाही समजेल की तुम्ही आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला असाल. तर बोला एकदा, श्री स्वामी समर्थ.